तर प्रहार संघटनेचे कार्यकर्तेही आता आक्रमक झालेले आहेत। अमरावतीत रस्त्यावर टायर जाळून आंदोलन केले जाते। बच्चू कडूंच्या आंदोलनामुळे कार्यकर्ते आक्रमक झालेत। आजचा आंदोलनाचा 5वा दिवस आहे। सरकारने दखल न घेतल्यास हे आंदोलक आणखी आक्रमक होणार आहेत। तर सध्या रोहित पवार यांची आपण प्रतिक्रिया पाहिली। आपणही या आंदोलनाला बच्चू कडूंना पाठिंबा देणार असल्याचं त्यांनी जाहीर केलंय। तर तेही आंदोलनस्थळी जाऊन बच्चू कडूंची भेट घेणार आहेत। शेतकरी आणि दिव्यांगांच्या एकूण 17 मागण्या बच्चू कडूंनी सरकारपुढे मांडल्यात। या मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र केले जाणार आहे। अन्नत्याग आंदोलन गेल्या 4 दिवसांपासून बच्चू कडूंचं सुरू आहे। त्यांच्या सोबत 60 जणही या आंदोलनाला बसलेत। जर आज सरकारने निर्णय घेतला नाही तर हे आंदोलन आणखी तीव्र होईल आणि अन्नत्याग आंदोलनादरम्यान आता पाणीही पिणार नाही असा इशाराही आंदोलकांनी दिला आहे। बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा आजचा 5वा दिवस आहे। आज बघितलं तर संपूर्ण प्रहारचे कार्यकर्ते पुन्हा आक्रमक झालेले आहेत। सध्या मी अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्गावर आहे। या ठिकाणी बघितलं तर संपूर्ण महामार्ग जाळपोळ जे आता प्रहारच्या कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केलेलं आहे आणि मोठ्या प्रमाणात जो हा महामार्ग अडवून झालेला आहे। कालच प्रहारच्या कार्यकर्त्यांनी अल्टिमेट दिला होता की आमच्या मागण्या सरकारनं मान्य केल्या तर आम्ही रस्त्यावर उतरू तीव्र आंदोलन करू असा इशारा दिला होता। मात्र आता या ठिकाणी प्रहारच्या कार्यकर्ते आक्रमक झाले। आपण काय नेमकी मागणी आहे तुमची? आमचं आतापर्यंत उपोषण या शांतते मार्गाने आंदोलन सुरू होतं बच्चू भाऊचे। आजचा 5वा दिवस आहे। बच्चू भाऊची तब्येत खालावली आहे। शांततेच्या मार्गाने आंदोलन सुरू होतं परंतु प्रशासनानं कुठलीही दखल न घेतल्यामुळे नुसतं बोलणं सुरू आहे। जोपर्यंत निर्णय निघत नाही तोपर्यंत आता आम्ही तीव्र आंदोलनाच्या याच्यावर उतरलो आहे। एकंदरीत बघितलं तर प्रहारचे कार्यकर्ते आता आक्रमक झालेले आहेत। जोपर्यंत सरकार निर्णय घेत नाही आमच्या मागण्या मान्य करते तोपर्यंत आमचं आंदोलन सुरूच राहील असा इशारा जो आहे कार्यकर्ते आपल्यासोबत काही कार्यकर्ते काय नेमकी मागणी? अरे एवढे निगरगट्टा आहे का या इच्छा पालकमंत्र्याला वेळ नाही, प्रशासनाला आदेश दिले म्हणते। जो आमचा एवढा मोठा नेता शेतकऱ्याचा हाती भांडणारा 5 दिवसापासून उपाशी आहे, त्याच्या जीवाला जर कोणती हानी झाली तर या बावनकुळे का या सरकारला सुद्धा सोडणार नाही। आम्ही दारेवर घेऊ, याच्याही पेक्षा उग्र आंदोलन करू, याच्याही पेक्षा उग्र। अतिशय तीव्र भावना या आंदोलकांच्या आहेत। जर बच्चू कडूला काही झालं तर सरकारला सोडणार नाही, थेट इशारा त्यांनी सरकार दिला आहे। अमरगटाळे साम टीव्ही अमरावती। तर अमरावती नागपूर महामार्गावर टायर जाळून आंदोलन करण्यात आलंय। त्यामुळे या ठिकाणी वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत। अतिशय वर्दळीचा असा हा महामार्ग, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहनांच्या रांगा आता लागत आहेत।